आता लाईट गेली का बे तिकडे? काय माहिती यार, हो लाईट गेली. चेक करावं लागेल. इकडे पण गेली. इसको कौन से डाउट्स है? फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट करने से पहले अपन थोड़ा सा रैपिड फायर से शुरू करते हैं. बताओ किसको कौन से डाउट्स है? आदित्य हातवरती झालाय बघा, विचार. सर लाइब्रेरी वाला सर. लाइब्रेरी वाला, ओके. उसके बाद की और किसको कौन से डाउट्स है? अजून कोणाला कुठले डाउट्स आहे? एनीवन? मला सांग आदित्य की लायब्ररी मध्ये काय नाही कळलं तुला? सर काहीच नाही समजलं तिथलं. काय काय काय? सर ते समजलंच नाही लायब्ररीच नाही कळली? मला. हो सर मला नेटवर्क इश्यू होता. ओके. अजून कोणाला कळली नाही लायब्ररी? प्लीज रेज युअर हँड. आदित्य, श्रद्धा, बघा मला सांगा आज घ्यायचं की उद्या ऍक्च्युली त्याचा पूर्ण लायब्ररीचा सेशनच आहे. लिंक आहे बघा. इंट्रोडक्शन टू लाइब्रेरी यूजिंग ऑर्डिनो लाइब्रेरी इंस्टॉलिंग एंड अदर एक्सटर्नल लाइब्रेरीज. क्या करें? उद्याच्या सेशन मध्ये पूर्ण आपण स्टार्टिंग टू एंडिंग लायब्ररीज बघणार आहे. चला तुला आयडिया देऊन देतो ऍक्च्युली की काय असते. ठीक आहे. ओके सर. हे बघ मला सांग लिक्विड क्रिस्टल काय आहे? सर LCD. LCD आहे, बरोबर आहे. त्यानंतरचा मला सांग की मी डायरेक्टली माझा जो आहे फॉर एक्झाम्पल इथे, ठीक आहे, समजा हा माझा एक ऑर्डिनो आहे. ठीक आहे, हा ऑर्डिनो आहे. इथे मी AR लिहितो. ठीक आहे. त्यानंतरचा हा आहे माझा 16:2 LCD डिस्प्ले. ठीक आहे, दिसतोय सगळ्यांना? हा ठीक आहे. आता मला सांग की ऑर्डिनोला माहिती आहे का हा डिस्प्ले आहे म्हणून? आता आपण याचे जे 16 पिन्स आहे, आउट ऑफ 16 पिन म्हणजे 0 to 15, ठीक आहे, आउट ऑफ 16 पिन आपण काय करत असतो? जर डायरेक्टली वायर्ड कनेक्शन करायचं असेल तर मला मी त्यामध्ये किती पिन यूज करत असतो? एनीवन सांगा. आपल्याला जर पूर्ण 12 पिन्स पूर्ण आहे त्याच्यामध्ये 16 पिन्स, आउट ऑफ 16 पिन म्हणजे 0 to 15, त्यामधले मला जे ऑर्डिनो सोबत वायर्ड कनेक्शन करायचे आहे असे, ठीक आहे, तर मला सांगा की टोटल आपल्याला किती पिन्स त्याला कनेक्ट करावं लागतात आणि किती पिन त्याला सोडावं लागतात? जिसे कुछ आयडिया? कालच्या पार्ट मध्ये झाला होता. सर कुठे गेला? अरे ग्रीन. हा सर असे काहीतरी लाईन्स असतात. हे झाले पूर्ण 16 लाईन्स. त्याच्यामधले स्टार्टिंगचे 6 आणि एंडिंगचे 6 हे आपल्याला यूज करावं लागतं. म्हणजे किती झाले? स्टार्टिंगचे 6 आणि एंडिंगचे 6 किती झाले? 12. ठीक आहे. आणि मधातले जे 4 राहतात ते आपण सर यूज नाही करत. म्हणजे हे सर 6 5. 5 नाही नाही नाही. आपल्याला टोटल 12 पिन्स असतात जे आपल्याला इथून ऑर्डिनो सोबत कनेक्ट करावं लागतात जर आपण वायर्ड कनेक्शन केले तर. ओके. आणि जर आपल्याला युझिंग काय म्हणतात I2C मॉड्यूल जर केलं ना, तर I2C मॉड्यूल काय करतो की या ज्या लाईन्स आहे, या ज्या 16 लाईन्स आहे ना, यावाल्या, या 16 लाईन्सला तो डायरेक्टली कन्वर्ट करतो 4 लाईन्स मध्ये. ठीक आहे. त्यामधले 4 लाईन कुठल्या असतात? कोणी सांगू शकेल? एनिवन? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि कॉमन.
पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि कॉमन नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह बरोबर आहे. त्यानंतर 2 त्याच्यानंतरच्या कुठल्या असेल? एनिवन? डेटाच्या असेल बरोबर. हा डेटा Yes. असा Yes, sir. यामध्ये असेल. ऑर्डिनो आहे समजा, इकडे माझा एक ऑर्डिनो आहे. हा ऑर्डिनोचा डेटा यामध्ये येतोय, तर याच्यासाठी आपल्याला काही ना काही वायर्स लागतील ना कनेक्शन करण्यासाठी. एक तर तो डेटा रीड होईल, अदरवाईज तो राईट होईल. म्हणजे तो एकतर याच्यावरती काय डिस्प्ले होत आहे तुम्ही इथे रीड करू शकतो. त्याला काय म्हणतात, कुठला पिन्स म्हणतात त्याला? RW पिन. आठवते कालच्या सेशन मधली RW पिन? हाँ सर. RW ला जर मी ग्राउंड केलं तर कुठल्यासारखं काम करते ते? राईट करायसाठी. राईट करण्यासाठी, करेक्ट. आणि RW ला जर मी पॉझिटिव्ह दिलं तर कशासाठी काम करते? रीड करण्यासाठी. रीड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हा एक ऑर्डिनो आहे, हा 16:2 LCD डिस्प्ले आहे. तर मला रीड करायचा आहे डेटा यावरून असा. तर मला सांग, डेटा 16:2 वरून ऑर्डिनो कडे जाईल की ऑर्डिनो कडून 16:2 कडे जाईल? ऑर्डिनो कडून 16:2 कडे येईल. याला रीड म्हणेल की राईट म्हणेल? रीड करेल ना LCD. LCD रीड करेल नाही. बघा, आणि त्यानंतर अजून कोणीतरी ट्राय करा. नाही सर, आता तुम्ही नाही म्हटलं ना, आता आम्हाला कन्फर्म माहित आहे किसको किसको लग रहा है बॉस ऐसे. किसको किसको ये डाउट्स है, बताओ मुझे. रीड अँड राईटचाच आपलं तिथेच कन्फ्युजन आहे. रीड अँड राईट मध्येच आपण कन्फ्युज्ड आहे. मला सांगा, हा डाऊट कोणाकोणाला आहे? प्लीज रेज युअर हँड. मला दुसऱ्या स्क्रीन मध्ये दिसते. रीड एंड राइट में सर हमको तो प्रॉब्लम रीड एंड राइट में ही चल रहा है. बघा, फॉर एक्झाम्पल दिस इज द परफेक्ट एक्झाम्पल. हा ऑर्डिनो आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा आहे ऑर्डिनोचा AR, ठीक आहे. या ज्या वायर्स आहे या मी डायरेक्टली याला असे कनेक्ट केले, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 4च वायर इथे कनेक्ट करायचे, बिकॉज ऑफ इथे आपण I2C मॉड्यूल लावलाय. I2C म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना, कसा मॉड्यूल दिसतो तो? I2C मॉड्यूल इनडायरेक्टली काय करतं मला सांगा बरं. I2C मॉड्यूलचा यूज काय ऑर्डिनो मध्ये? भगवान, I2C चा ऑर्डिनो मध्ये सर्किट मध्ये काय यूज असतो मला सांगा. पक्का तुम्हाला कळतंय ना मी काय शिकवतोय? कि सर हमारे पास कोई सोल्यूशन नहीं है अभी. कोणाकोणाला कळतंय? मी जे पण पॉइंट्स घेतोय ते सगळ्यांना कळते आहे का? चलो, 5 जण आहेत ज्यांना कळते. रिमेनिंग कुठे? ठीक आहे, मला सांगा कळत कोणाला नाहीये? आता आता हात वरती करा ज्यांना कळत नाहीये. सर आम्हाला नहीं कळून राहिलं, बट हमारे पास अभी कोई सोल्यूशन नहीं है. ऐसे कोई है? सर हमें नहीं समझ में आ रहा है, प्लीज थोड़ा अलग से टेक्निक से सिखाने का ट्राई कीजिए. एनीवन? बघा,
मला सांगा I2C मॉड्यूल कसा दिसतो गुगल. मी तुम्हाला I2C दाखवलाय रे. असा काहीतरी मॉड्यूल मी दाखवलाय का तुम्हाला आधी? कोणाला कोणाला आठवते? सर आपने तो दिखाया था. हो सर दाखवलं होतं. यालाच तर I2C मॉड्यूल म्हणतात. हे बघा 16 पिन्स कनेक्टिंग टू 6x2 LCD दिसते. आता मला सांगा या ज्या पिन्स राहणार या पिन्स तुम्हाला कुठे दिसल्या होत्या? सेम टू सेम पिन्स. LED पॉझिटिव्ह, LED निगेटिव्ह, के आणि ए. त्यानंतर पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह ग्राउंड, त्यानंतर रजिस्टर सिलेक्ट म्हणजे RS, रेड राईट म्हणजे RW, इनेबल D0, D1, D2, D3, D4, D5, D6, D7. कसल्या पिनच आहे या? LCD डिस्प्ले. LCD डिस्प्ले. बरोबर. मला सांगा आता या LCD ला म्हणजे इनडायरेक्टली या LCD ला कनेक्ट होते. बरोबर आहे. Yes, sir. दिसतेय का कशा कनेक्ट होतात? तर हे बघा ही सेम पोझिशनिंग आहे त्याची. अशाच पोझिशन मध्ये त्याला कनेक्ट करावं लागतं. म्हणजे येत आहे का लक्षात? ही पिन इथे, ही पिन इथे, ही पिन इथे, ही पिन इथे. आलं हे बघा परफेक्ट एक्झाम्पल लागलेला. आता आलाय का लक्षात कसा लागत असतो I2C मॉड्यूल त्याला? तर हमें अभी भी समझ में नहीं आ रहा है. जाऊ दे ते सोडा. आता बघा हा वाला पार्ट कोणाकोणाला कळलाय? आता सांगा. I2C मॉड्यूलच आहे या. बताओ. कळलं I2C कसं लावायचा असतो? मला सांगा I2C चा यावरून तुम्हाला काय वाटते? काय त्याची मदत काय होत असेल आपल्या सर्किटरीमध्ये? या पिन्स आपल्या LCD ला लागल्या बरोबर आहे. या ज्या पिन्स आहे रिस्पेक्टिव्ह पिन्सच्या आपल्या या ज्या I2C मॉड्यूलच्या रिस्पेक्टिव्ह पिन्स आहे त्या LCD डिस्प्लेच्या रिस्पेक्टिव्ह पिनला कनेक्ट केल्या. बरोबर आहे. मला आउटपुट कडून घ्यावं लागेल. मला त्याला LCD डिस्प्ले. हा बघा LCD डिस्प्ले बरोबर आहे. तर मला एक सांग की आता मला त्याच्यावरती डेटा द्यायचा आहे तर ते मी कुठून देईल? मला इनपुट देण्यासाठी पिन्स कुठे आहे? पिन्सचे नाव वाचा. क्या चल क्या रहा है तुम्हारा? स्क्रीन तर सगळ्यांना प्रॉपरली D7, D4, कुठून? बता बता. D7, D0 to D7. यावरून तू काय करणार आहे? डाटा देईल. तू डाटा देशील. मला सांग मला ऑर्डिनोला मी कुठल्या पिन्स कनेक्ट करायच्या आहे? मला वेदांत जावरे. सर सिरियल क्लॉक आणि सिरियल डाटा. करेक्ट. वेदांत तू सगळ्यांपेक्षा असा वेगळा आहे रे. एकदम परफेक्ट आन्सर असते. आशित व्हेरी गुड. बघा मला सांगा या ज्या पिन्स आहे यावाला वरच्या दिसत्या सगळ्यांना? ग्राउंड, VCC, कॉन्ट्रास्ट म्हणजे पिन कुठली असते? पिन नंबर 3. मला सांगा कॉन्ट्रास्ट जर त्याचा सेट करायचा असेल तर पिन नंबर कशाचा यूज करावा लागतंय? मला सांगा तुम्हाला प्रॅक्टिकल पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर किती ओमचा? किती ओमचा? 10K. 10K. 10K साठी पोटेन्शियोमीटर वरती काय लिहिलेलं असते? 102. 103. 103. करेक्ट. ठीक आहे. मला सांगा पूर्ण गोष्टी प्रॅक्टिकली जायच्या का?
येस सर. माझं असं शेड्यूल होता की जे पण आपण शिकतोय तो सॅटरडे पर्यंत फ्रायडे पर्यंत आपण मंडे टू फ्रायडे आपण घ्यायचं थेरॉटिकल. त्यानंतर जायचं आपण जे सॅटर्डे संडे राहणार त्या 2 दिवसा आपण पूर्ण म्हणजे ते 2 दिवसांचा जो सेशन आहे तो मोठा सुद्धा राहणार आणि त्यामध्ये आपण पूर्ण प्रॅक्टिकल कम्प्लीट करणार प्रॅक्टिकली. करेक्ट. बट प्रॅक्टिकली कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला आधी या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की कशा या वर्क करतात ऍक्च्युली. थेरॉटिकल नॉलेज असणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे बिफोर तुम्हाला प्रॅक्टिकली कनेक्शन्स करण्याच्या. रादर दॅन तुम्ही करू शकता विदाउट प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा करू शकता, पण त्यामध्ये आहे की उडण्याचे खूप काही चान्सेस आहेत. सगळं काही उडू शकतं. जर मला समजा मी जर हे जे वायर्स आहे ठीक आहे हे दिसतोय I2C मॉड्यूल समजा मी उलटा लावून दिला, बरोबर आहे. समजा जर मी I2C मॉड्यूल जर उलटा लावला तर काय इम्पॅक्ट होईल. माझा जो I2C मॉड्यूल आहे त्याला जर मी जिथे पॉझिटिव्ह जिला जिथे पॉवर पिन नाही आहे त्याला जर मी पॉवर देतोय तर I2C मॉड्यूल डॅमेज होईल, बरोबर आहे. मला सांगा तुमच्या मोबाईलच्या हेडफोन जॅकमध्ये जर मी पॉवर सप्लाय दिला तर तुमचा मोबाईल राहणार की उडणार. चार्जिंगच्या पिनच्या जागी मी तिथे देतोय त्याला हेडफोनच्या जॅकमध्ये पॉवर सप्लाय की हो इथून माझा मोबाईल चार्ज होईल, तर तुमचा मोबाईल चार्ज होईल की उडेल. उडेल. आता लक्षात येत आहे का. रिस्पेक्टिव्ह पिन्सलाच आपण का बरं देतो. आणि या गोष्टीसाठी बिफोर प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला तुम्ही एकदम रिलॅक्स राहा. प्रॅक्टिकली मी तुमचं हर एक गोष्ट घेणार आहे, बट त्याच्या आधी तुम्हाला या गोष्टी लक्षात असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण प्रॅक्टिकली काय राहणार की आपण प्रॅक्टिकली डायरेक्टली करून करू आपण, पण त्यामध्ये काय राहणार की प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला नाही लक्षात येईल. बघा आता मी जर फॉर एक्झाम्पल एक दाखवतो तुम्हाला LCD विथ I2C, ठीक आहे. आता तुम्हाला जर मी इथे कनेक्शन्स नाही दाखवले ठीक आहे की ऍक्च्युली I2C कसा कनेक्ट होतो की I2C चा काम काय. हो. LCD हे बघा इथे दिसतोय 16:2 आणि 16:2 विथ I2C. आता मला सांगा या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. याला म्हणतात LCD 16:2 इन्क्लुडिंग I2C आणि हा आहे विदाउट I2C. सांगा सर हमको तो देख सेम सेम ही लग रहा है. क्या पता सर क्या. हा बोल. काल कोणी प्रॅक्टिकल केलं होतं. आय थिंक सो सानिया, करेक्ट. त्याला ऑर्डिनोला कनेक्ट करायला आवाज नाही येत आहे प्रॉपरली, आवाज ब्रेक होत आहे. हॅलो, मला सांगा इथे कनेक्शन साठी किती पिन्स दिसत आहे तुम्हाला टोटल. येस सर. I2C वाला. हा वेदांतचा काय मेसेज आहे सर. I2C ला डायरेक्ट ऑर्डिनो लावू शकतो. ओके. आणि विदाउट I2C ला काय करू शकतो रे बाळा. मला सांगा या पिन्स किती आहे इथे काउंट करा. चलो हो जाओ सुरू. किती पिन्स आहे 1 2 3 4 5. चलो करो काउंट. किती आहे आवाज नाही येत आहे. 16 आहे. करेक्ट. आता मला सांगा इथे पिन्स मी आता जसा यावरती क्लिक केला ना तर इथे मला दिसतंय इनेबल आहे माझे पोर्ट कनेक्शन साठी. मला सांगा इथे इनेबल आहे का की फ्रीज आहे. नाही सर. फ्रीज आहे. आता मला इथे कनेक्शन करावं लागतील, बरोबर आहे. हा सर. म्हणजे मला सांगा आता माझ्या पिन्स वाचतायत का. जिथे मला ऑर्डिनोला फॉर एक्झाम्पल माझा एक ऑर्डिनो आहे XYZ, त्या ऑर्डिनोला मला या सगळ्या 16 पिन्स लावण्याची गरज आहे का. आता जर मला समजा विदाऊट जर I2C गेलोय मी तर मला 16 ही पिन मला ऑर्डिनो सोबत कनेक्ट करावं लागतील.
येत आहे का येस लक्षात? सर. हो सर. एक्झाम्पल हा ऑर्डिनो आहे. ठीक आहे. आता मला यामधली समजा फॉर एक्झाम्पल मी कुठेही लावतो हा. सध्या लक्ष नका देऊ, मी कुठेही फक्त लावून द्यायचे काम करतोय जिथे जवळ पडेल. पूर्ण टोटली रॉंग कनेक्शन करतोय, पण मी तुम्हाला फक्त दाखवतोय. मला एक एक्झाम्पल द्यायशिवाय नाही लक्षात येईल. दॅट्स वाय की तुम्ही प्रत्येक सेशन जे आहे ते केअरफुली करा. नाही काही तर तुम्ही जर बाहेर असाल तर ऍटलिस्ट तुम्ही जे पण शिकताय ना त्याची व्हिडिओची लिंक पाठवून मागा, मला लिंक मागा. कारण युट्यूबला सेशन लेट येतात, बट युट्यूब वरती ज्या दिवशी सेशन कम्प्लीट होतो त्या दिवशी डायरेक्टली जातो. त्याच्यामुळे तुम्ही मला कधीही पण मागू शकता, त्या दिवशी, त्यानंतर, एनी टाइम. तुम्हाला मी प्रायव्हेट जो व्हिडिओ राहतो बिफोर पब्लिक होण्याच्या, तुम्हाला मी त्याची लिंक देऊ शकतो. हा ठीक आहे. आता मला सांगा कुठल्या यामध्ये कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे, कुठल्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी कमी आहे? एलसीडी डिस्प्ले मध्ये कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे. फर्स्ट आणि सेकंड वर कॉम्प्लेक्सिटी कमी आहे. हा म्हणजे I2C मध्ये कॉम्प्लेक्सिटी कमी आहे की I2C मध्ये कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे? कमी. कमी आहे सर. कमी आहे. येस सर. तुम्हाला जर प्रिफर करायचं असेल तुम्ही काय करणार? काय सर? तुम्हाला जर एखादा प्रोजेक्ट बनवायचा आहे ज्यामध्ये ऍक्च्युली या ऑर्डिनोच्या बाकीच्या पिन्स ज्या आहे त्या पूर्ण युज होत आहे, फक्त तुमच्याकडे 2 पिन्स राहत आहेत, तर तुम्ही मला एक सांगा काय यूज कराल? फॉर एक्झाम्पल असं काही सर्किटरी आहे की त्या ऑर्डिनोच्या पूर्ण पिन्स कम्प्लीट होत आहे, फक्त 2 पिन्स राहत आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला डिस्प्ले लावायचा आहे, तुम्ही विदाऊट I2C थ्रू जाल की थ्रू I2C जाल? कारण थ्रू यामध्ये I2C सर. थ्रू I2C. वाय? कारण सर 2 तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोनच झाले, VCC आणि ग्राउंड. या तर 2 आपण रिस्पेक्टिव्ह कुठे पण कनेक्ट करू शकतो एक्सटर्नल पॉवर सप्लाय देऊन सुद्धा. आणि SDA आणि SCL राहिला तर सर या ज्या फक्त या 2 पिन आहेत ज्या डेटासाठी कम्युनिकेट करतात, बरोबर आहे. बट रादर दॅन यामध्ये जर सर बघाल विदाऊट जर आपण I2C गेलो तर सर यामध्ये पूर्ण जे 16 पिन्स आहेत, 16 ही पिन्सला आपल्याला कनेक्शन करावं लागतात. तर यामध्ये मला 16 पिन्स खाली सुद्धा लागतील ऑर्डिनोच्या. येते लक्षात सगळ्यांना? येस सर. पुन्हा कोणाला डाऊट क्लिअर झालाय? चलो करो हात ऊपर करो. मला सांगा आता कुठलं सर्किट तुम्हाला बनवायला इझी जाईल, कुठल्या सर्किटमध्ये तुम्हाला खर्च जास्त लागेल, कुठल्या सर्किटमध्ये खर्च तुम्हाला कमी लागेल? नाव सेकंड घेऊ वर का? जास्त खर्च लागतो. कशामध्ये जास्त खर्च लागतील? थ्रू I2C वाला याचे. I2C वाला याच्यात. करेक्ट. वाय? बिकॉज ते एक्सपेन्सिव्ह असतात. एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण त्यामध्ये नॉट ओनली तुमचा ऑर्डिनोचा खर्च राहील, त्यानंतर तुमचा पॉवर सप्लाय राहील, त्यानंतर तुमचा LCDचा खर्च राहील. LCD सोबत तुमचा I2C मॉड्यूल एक्स्ट्रा राहतो, तो वेगळा राहील, त्याचा खर्च वेगळा झाला. त्यानंतर त्याचे कनेक्शन झाले. येत्या लक्षात? बट रादर दॅन जर तुम्ही डायरेक्टली डिस्प्ले जरी 16 पिन जर तुम्ही त्याला कनेक्ट केल्या, त्यामध्ये तुमचा खर्च कसा वाचेल कोणी सांगू शकेल? सर ऐसे हमारे यहाँ पे खर्चा बच रहा है. कैसे बच रहा है? ते कमी एक्सपेन्सिव्ह असतात. कमी एक्सपेन्सिव्ह नाही. इथे डायरेक्टली आपण I2C मॉड्यूल युजच नाही केलाय ना. I2C मॉड्यूल जर समजा 150-200 रुपयाचं जर I2C मॉड्यूल असेल
तर I2C मॉड्यूलचा जी पण प्राइस असेल ती डायरेक्टली इथे कमी होईल ना. समजा फॉर एक्झाम्पल एक समजूया की 16:2 LCD डिस्प्ले आहे, याची कॉस्ट आहे अराउंड 300 रुपीज. ऑर्डिनोची कॉस्ट आहे अराउंड 700 रुपीज. ठीक आहे, याची कॉस्ट किती झाली टोटल? 1000 रुपीज. बरोबर आहे. याची 700 रुपीज, याची 300 रुपीज. फॉर एक्झाम्पल घेतोय, पर डे मार्केटमध्ये प्राइस चेंज होत राहतात. यामध्ये सुद्धा ही झाले 700 रुपयाचा, हा झाला किती रुपयाचा? 300 रुपयाचा, झाले 1000 रुपये. हॅलो. बट सर यामध्ये तर सर Yes, एक्स्ट्रा sir. I2C मॉड्यूल आहे. I2C मॉड्यूलची एखादी कॉस्ट फॉर एक्झाम्पल पकडूया आपण 200 रुपये I2C मॉड्यूल आहे. तर इथे किती होईल? नॉट ओनली ऑर्डिनो प्लस I2C प्लस LCD, टोटल किती होईल? 1200 रुपये. 200 रुपयाचा I2C, बरोबर आहे. मग इनडायरेक्टली काय की I2C मॉड्यूल कॉम्प्लेक्सिटी कमी करतोय, बट तो कॉस्ट वाढवतोय. येत आहे का लक्षात? हो सर. मला एक सांगा, जिथे ज्यांना कॉस्टची टेन्शन नाही आहे, सर हमारे पास बहुत पैसा है, लाईक मेजर प्रोजेक्ट्स असतात. मेजर प्रोजेक्टमध्ये असं असतात की खर्च खूप जास्त होतो, बरोबर. त्या केसमध्ये मला सांगा की तुम्ही काय प्रिफर कराल. कारण त्यामध्ये असतं की बोर्ड छोटा असतो, त्यामध्ये तुम्हाला करायचं खूप काही असतं, आणि लिटरली अशी गोष्ट असतात, अशा म्हणजे सिच्युएशन येतात की ऑर्डिनो मेगा यूज करून सुद्धा आपल्याकडे पिन्स कमी असतात, म्हणजे पिन्स राहतच नाही. जसं त्यामध्ये मी तुम्हाला ट्रॅफिक लाईट सिस्टीमचा एक फोटो पाठवला होता, आठवते का सगळ्यांना? ट्रॅफिक लाईट सिस्टीम मध्ये काय झालं होतं की लिटरली त्यामध्ये एवढा मोठा ऑर्डिनो मेगा यूज करून सुद्धा त्यामध्ये काय होतं की पिन्स सफिशियंट होत्याच नाही, राहिलेल्याच नव्हत्या. फक्त 1 की 2 पिन राहिल्या होत्या लास्टमध्ये, ज्याने मी LCD डिस्प्ले सुद्धा यूज करू शकत नव्हतो डायरेक्टली, जर मी याच्या पिन्स कनेक्ट करतो म्हटलं तर. हा, जर मी I2C मॉड्यूलचा यूज केला असता तर मी तिथे LCD डिस्प्ले लावू शकलो असतो खूप इझिली. येत आहे का लक्षात? Yes, sir. ठीक आहे, आता येऊया आपण ऍक्च्युली क्रिस्टल लिक्विड म्हणजे लायब्ररी का असते, बरोबर. लायब्ररी इनडायरेक्टली काय सांगू बाळा तुला, बघ. फॉर एक्झाम्पल हा काहीतरी एक ऑर्डिनो आहे, ठीक आहे. त्यानंतर हा XYZ काहीतरी डिव्हाइस आहे, ठीक आहे, XYZ. ठीक आहे, हा काहीतरी XYZ डिव्हाइस आहे, हा आपला ऑर्डिनो आहे. मला सांग, ऑर्डिनोला माहिती आहे का की हा कुठला डिव्हाइस आहे? डायरेक्टली वायर कनेक्ट केल्यावरती त्याला लक्षात येईल का, समजेल का? नाही. नाही. मला नाही, बरोबर आहे. पण मला एक सांगा की त्याला ऑर्डिनो काय आहे, मला सांगा बरं. चला बरं, आता स्टार्ट करूया. अब तो थोडासा अपन चलो शुरू करो. ऑर्डिनो क्या है? ऑर्डिनो एक म्हणजे असा बोर्ड आहे ज्यामध्ये आपल्याला कोड पाहिजे आपण करू शकतो, इनपुट देऊन आउटपुट घेऊ शकतो. बरोबर आहे. इन सिम्पल लँग्वेज, एकदम सरळ भाषेमध्ये, की अशी गोष्ट की ज्यावरती सर प्रोग्राम करून आपल्याला जसा पाहिजे तसा डिव्हाइस डिझाईन करू शकतो. बरोबर आहे, राईट? समज में आ रहा है? Yes, sir. त्यावरती सर 8MEGA 328P नावाची IC असते, तिला 20P 8 पिन असतात. त्यामधले जे डिजिटल पिन्स असतात ते D0 to D13 असतात, म्हणजे टोटल 14 पिन्स. त्यानंतर झाले सर अॅनालॉगच्या पिन्स A0 to A5 असतात, म्हणजे टोटल 6 पिन. बरोबर, गॉट इट एव्हरीवन? येस सर. ठीक आहे. Yes, sir. त्यानंतर सर PWM असतात, त्यावरती PWM पिन्स असतात, ज्याच्या मदतीने सर आपल्याला जर आउटपुटमध्ये जर कुठले अॅनालॉग सिग्नल जनरेट करायचे असतील तर आपण त्याच्यामध्ये ते अॅनालॉग पिन्सच्या मदतीने अॅनालॉग राईट करून आपण PWM सिग्नल सुद्धा जनरेट करू शकतो, म्हणजे अॅनालॉग आउटपुट आपण जनरेट करू शकतो. कळते सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. तर मला सांग आता आदित्य, सॉरी, हा
ऑर्डिनो आहे ज्याला स्वतःचा ब्रेन नाही आहे. याच्यामध्ये याला ब्रेन आहे, पण या ब्रेन मध्ये आपण जे टाकू ना, जे याला देऊ, जे याला फीड करू, त्याच गोष्टी याला कळतं. हा AI सिस्टीम सारखा नाहीये. या स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही. याला जर सांगितलं याला पागल म्हण, तर तो त्याला पागल म्हणतोच. भलेही त्यांनी त्याला पॉवर सप्लाय दिला, त्याला चार्ज केला, त्यांनी काहीही करो. फॉर एक्झाम्पल इथे कोणीतरी आहे, फॉर एक्झाम्पल इथे आशित घेऊया, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा आशित आहे, ठीक आहे. तर हा काय करेल, आशित याला खूप जास्त पॅम्परिंग करतोय या डिव्हाइसला, ठीक आहे. बट यांनी समजा जर यामध्ये जर असा मी प्रोग्राम लिहिलाय, समजा याला एखादा स्पीकर वगैरे आहे, याला मी त्याच्यानंतर इथे कॅमेरा वगैरे लिहिलाय, कॅमेरा वगैरे लावलाय. यामध्ये मी काय करणार, इमेज प्रोसेसिंग करून काय करेल, समजा आधी आशिषचा मी चेहरा याच्यामध्ये टाकला इमेज प्रोसेसिंग करून, बरोबर आहे. इमेज प्रोसेसिंग करून मी आशिषच्या चेहऱ्यामध्ये काय लिहिलंय की जसं जेव्हा पण याला आशिष दिसणार ना, तर हा काय म्हणेल, पागल 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 असा समथिंग. येते का लक्षात? किंवा असा येस म्हणेल, सर. किंवा हा म्हणेल आशिष सर असा काहीतरी काहीतरी जो पण मेसेज तुला डिस्प्ले करायचा आहे ना, हा डिस्प्ले याला नाही माहिती आहे. भले हाच आशिषच आहे की तो त्याला पॅम्परिंग करतोय, तोच त्याला चार्ज करतोय, तोच त्याला सगळ्या गोष्टी देतोय. तोच समजा जर उन्हामध्ये असेल हा डिव्हाइस, तुला तोच त्याला रूम मध्ये आणून ठेवतोय. बट ह्या ऑर्डिनोला कळतंय का, त्याला कॅमेरा लागला, त्याला इमेज प्रोसेसिंग आहे, सगळं बरोबर आहे सर, पण त्याला ब्रेन मध्ये आपण काय टाकलेलं आहे तोच तो ब्रेन वाचत राहणार ना. तो स्वतः कुठले डिसिजन घेतोय का, त्याला डिसिजन कुठल्या त्याच्यात जी सिच्युएशन दिली आहे फक्त तो ते सिच्युएशन रीड करतोय. इफ एल्स व्हाईल कंडिशन, ज्या पण कंडिशन्स असतात, फॉर लूप्स असतात, त्यानंतर खूप काही असतात त्यामध्ये कंडिशन्स, ज्यांचे सी झालाय त्यांना म्हणजे माहिती असेल. त्या सेम सिच्युएशन ज्या सी मध्ये यूज करतो ना, त्या सिच्युएशन आपण यामध्ये सुद्धा यूज करतोय. येते का लक्षात? गॉट इट. बघ आता समजा तो काय आहे की हा असा ऑर्डिनो एक असा डिव्हाइस आहे की त्याला स्वतःचा ब्रेन नाही आहे. हा त्याला ब्रेन आहे, त्याला मायक्रो कंट्रोलर, त्याच्यामध्ये मेमरी आहे, पण तो मेमरी मध्ये आपण जे सेव्ह करू ना, तोच तो रिपिटेटिव्हली वर्क करत राहतो त्यावरतीच. गॉट इट. त्यानंतर मला सांग, हा XYZ असा डिव्हाइस आहे, XYZ, ठीक आहे, हा XYZ, ओके. हा XYZ असा काहीतरी डिव्हाइस आहे की तो खूप जास्त अँटिक डिव्हाइस आहे. समजा मी स्वतः एखादा इन्व्हेंट केलाय, मी नाही केलाय, समजा फॉर एक्झाम्पल आज कोण आहे, हा फॉर एक्झाम्पल हा जो डिव्हाइस आहे XYZ, हा गौरीने इन्व्हेंट केलाय, ठीक आहे. तिच्या ओन कॅपेबिलिटीनुसार तिला जसा वाटला एखादा डिव्हाइस तिने तिच्या काय म्हणतात तिच्या थिंकिंगनुसार एक डिव्हाइस जनरेट केलाय, बरोबर आहे. त्याला समजा 4 पिन्स आहे जे ऑर्डिनो सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी, डेटा रीड अँड राईट करण्यासाठी अँड ऑल, म्हणजे ज्या पण गोष्टी आपल्याला करायच्या आहे. येत आहे का लक्षात गौरी, आदित्य? राईट. मला सांगा आता, ही गोष्ट काय आहे, हा ऑर्डिनो आहे, हा XYZ डिव्हाइस जो गौरीने डिझाईन केलाय. आता काय होणार मला सांगा गौरी, हॅलो, हा सर. मला सांग तुझा डिव्हाइस काय आहे, कुठल्या पेरिफेरल वरती तो काम करतो, त्याचे प्लॅटफॉर्म कुठले आहे ते ऑर्डिनोला माहित असेल का बाळा? नाही सर. मग असं काहीतरी डिझाईन करावं लागेल ना, की जी यामध्ये दोघांच्या मध्ये असं काहीतरी एक अशी लायब्ररी डिझाईन करावं लागेल ना, की त्यामध्ये सगळ्या गोष्टी सेव्ह राहतील. फॉर एक्झाम्पल मला सांगा की इथे एक फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, ही कॉलेज आहे, ठीक आहे. कॉलेजमध्ये समजा आपण इथे ऍडमिशन घेतली, CLG कॉलेज, ठीक आहे. ही लायब्ररी आहे, इथे सगळे बुक्स तुम्हाला मिळतात, ठीक आहे. ही लायब्ररी आहे, ही बघ, ही कॉलेज आहे, ही लायब्ररी आहे. समजा फॉर एक्झाम्पल हा स्टुडंट आहे, ठीक आहे. आता कॉलेजमध्ये शिकून राहिले नाही, सध्याची सिच्युएशन, ठीक आहे. सध्याची सिच्युएशन आहे कॉलेजमध्ये तुम्ही शिकून राहिले नाही. एक तर तुमच्याकडे 2 रोड राहतील, एक तर तुम्ही काय कराल, ट्युशन लावाल, बरोबर आहे. येते का लक्षात? हो सर. दुसरा ऑप्शन काय राहील, दुसरा ऑप्शन काय राहील,
सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडी मला सांग, सेल्फ स्टडी तू कसा करशील? एकतर युट्यूबच्या मदतीने करशील, वायटी, बरोबर, वायटी म्हणजे युट्यूब, रॅदर दॅन तुला लायब्ररीचा यूज करावा लागेल. लायब्ररीमध्ये जे बुक्स असतील ते 15 दिवसासाठी, सर हम तो जा रहे हैं लाइब्रेरी में जाके उसकी क्या बोलते उसको पास निकालेंगे, 15 दिन बुक रखेंगे. हां, ती बुकची पास नंतर आम्ही सर 15 दिवसांनी त्याला वापस करू, रॅदर दॅन आम्ही रिव्ह्यू काय त्याला रिन्यू करू. बरोबर आहे? हॅलो, कळतंय का? Yes, sir. हो, sir. यामध्ये लायब्ररीचा यूज काय आहे? लायब्ररी अशी गोष्ट आहे ना की ज्यामध्ये सगळ्या गोष्टीचे नॉलेज आहे. इन्फिनिटी आहे तिच्याकडे नॉलेज. येस आहे. सर. कारण Yes, sir. लायब्ररीमध्ये सध्याची सिच्युएशन अशी आहे की लायब्ररीमध्ये बुक नाही आहे हे आपल्याला माहित आहे. बट आपण अज्युम तर करू सध्यासाठी की लायब्ररीमध्ये सगळ्या बुक्स अवेलेबल आहे. Yes, कधी कधी तर अशी सिच्युएशन असते की लायब्ररीमध्ये बुक नाही म्हणून करिक्युलम चेंज होऊन जातो ऑटोनॉमस कॉलेजांचा. राईट? कोणी कोणी सिच्युएशन फेस केली आहे? मी स्वतः केली आहे. दॅट्स वाय ऑटोनॉमस कॉलेजांचा असा असतो की जर लायब्ररीमध्ये बुक नाही आहे ना तर त्यांच्या पेपरची डायरेक्ट पॅटर्न चेंज होऊन जातात. ते डायरेक्टली बुकच चेंज करून टाकतात ज्या थ्रू आपण स्टडी करत असतो. ॲडव्हान्टेज ऑफ ऑटोनॉमस कॉलेजेस. ठीक आहे. हा एक समजा XYZ स्टुडंट आहे, सॉरी PQR स्टुडंट आहे. हा समजा P नावाचा कुठला तरी स्टुडंट आहे. ठीक आहे. हा काय करतो, याच्याकडे 2 ऑप्शन आहे. याने कॉलेजमध्ये ऍडमिशन तर घेतली, भेटले याला 10वी मध्ये चांगले मार्क्स मिळाले, समजा याला मिळाले 98 मार्क्स मिळाले. त्याला पाहिजे होतं पॉलिटेक्निकमध्ये आला तो. त्यानंतर त्याला अशी सिच्युएशन माहित पडली की सर यहाँ पे तो कुछ सिखाने वाले है नहीं, यहाँ पे सब कुछ स्टडी है, एक तो सेल्फ स्टडी करो या फिर ट्यूशन लगाओ. ट्यूशन लगाएगा बंदा तो M1 M2 M3 का लगाएगा, यहाँ पे पढ़ लेगा. रैदर दैट एक होता है कि स्टार्टिंग में हर बंदे पे कॉन्फिडेंस होता है, सर हमने तो 98% निकाले 10th में, अब तो मैं अकेला पढ़ सकता हूँ. ये बंदा क्या करेगा, सेकेंड ऑप्शन लेगा. सेकेंड ऑप्शन में क्या रहेगा कि कॉलेज की जो लाइब्रेरी रहेगी उसमें जाके पढ़ेगा, बैठेगा, जो भी करना है घिसेगा. रादर दैन उसके साथ एक यूट्यूब का रेफरेंस लेगा, क्योंकि रेफरेंस यूट्यूब ऐसी जगह है कि हर चीज यहाँ पे अवेलेबल है. बराबर आहे? येत्या लक्षात? आता आलाय का येस तुला? सर. इन जनरल सिंपल लँग्वेज मध्ये आता लक्षात आलाय का? सगळ्या गोष्टींची हो, सर. नॉलेज असणारी जागा म्हणजे लायब्ररी. बरोबर. यामध्ये सगळ्या आपल्या आता आपण रिलेट करूया आपल्या प्रोग्रामिंग सोबत की आता प्रोग्रामिंग सोबत याचा काय फायदा असतो, म्हणजे काय आपण ऍक्च्युली प्रोग्रामिंग मध्ये काय करतो. बघा आता याचा कलर चेंज. ओके, समजा आता ब्ल्यू घेतो. आता मला सांगा की यामध्ये LCD, ठीक आहे, LCD डॉट कर्सर, LCD कर्सर, ठीक आहे, LCD कर्सर सेट कर्सर LCD. आठवते का कोणाला अशी काहीतरी कमांड होती? हो सर. हा, काय होती ती कमांड सांगा? LCD डॉट LCD डॉट सेट कर्सर. ठीक आहे. हा, त्यानंतर मला सांगा कुठे गेला. हा, ही एक कमांड आहे LCD डॉट बिगिन. तुमच्या ऑर्डिनोला जर माहितीच नाहीये की LCD काय आहे तर तो LCD डॉट बिगिन ही कमांड रन करू शकेल का? त्याला जर माहितीच नसेल की ऑर्डिनो काय आहे तर ऑर्डिनोवरती तो प्रोग्राम करू शकेल का? फॉर एक्झाम्पल असा एक स्टुडंट आहे, समजा एखाद्या क्लासमधून असाच तुम्ही स्टुडंट उचलून आणला की त्यांनी ऑर्डिनो कधी बघितला नाही. बरोबर आहे. जेव्हापासून त्याचा जन्म झाला तेव्हापासून त्यांनी ऑर्डिनो नावाचा असा काही शब्द बघितलाच नाही आहे. ठीक आहे. आता ज्यांनी इंडस्ट्रियल ट्रेनिंग ऑर्डिनोमध्ये सिलेक्ट केलाय, एम्बेडेडमध्ये ज्यांनी सिलेक्ट केलाय, इट इज गुड टू गो की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बट असे काही स्टुडंट असतात कि नहीं सर हम तो जाएंगे MIDC में, हम तो MIDC में जाके मशीन्स देखेंगे. राइट? येत आहे का लक्षात? हो सर. हो सर. असेल ना, काही असेल ना असे नमुने? भरपूर आहेत सर. भरपूर है ना. बरोबर है. सर हमको तो नहीं, क्या बोलते हैं, हमको सर बस एक सर्टिफिकेट लगाना है, हमको हमारा कुछ लेन देन है नहीं, आगे जाके हम देख लेंगे. आगे जाके वैसे भी हमको सॉफ्टवेयर में ही जाना है, इलेक्ट्रॉनिक्स, तो हमने वैसे ही हमारा नंबर लगा नहीं इसलिए ले लिया.
राइट, ऐसे भी कुछ स्टूडेंट होते हैं. तो अभी क्या आहे की आता त्यामध्ये माहिती आहे का, जे MIDC मध्ये गेले किंवा जे बाकीच्या जागी जे करतायत त्यांना ऍक्च्युली याबद्दल माहितीच नाही. ऑर्डिनो काय असते त्यांना, तर स्टार्टिंगला ऑर्डिनो काय असते त्यांना जर तुम्ही मायक्रो कंट्रोलर जे ऑर्डिनो जर दाखवा ना, ते म्हणाल वाव हे कुठल्या कॉम्प्युटर मधला बोर्ड आहे, किंवा ते म्हणतील की त्या कुठल्या कारमधली गोष्ट काढून आणली, जसं रिमोट कंट्रोल काय कार असतात ना एनॉल. त्यांना त्यांना या गोष्टी सुद्धा माहीत नसतात. त्या केसमध्ये काय आहे की ज्या केसमध्ये समजा ऑर्डिनो सुद्धा आहे ना, इन सिम्पल लँग्वेज सांगितलं ना, त्याच्यामध्ये जर प्रोग्राम नसेल ना, ऑर्डिनो अनफड आहे. त्याला काय म्हणतो आपण, अंगठा छाप. येते का लक्षात? हो सर. सर. हा, ऑर्डिनो असा आहे तो अनफड आहे पूर्ण. कधीपर्यंत, ज्यामध्ये जोपर्यंत त्याला आपण प्रोग्रामिंग देत नाही, जोपर्यंत त्याला आपण खाऊ पिऊ घालत नाही. खाऊ पिऊ इन द सेन्स की त्याला आपण प्रोग्राम देत नाही, फीडिंग करत नाही. बरोबर, गॉट इट. जर एकदा त्याला Yes, sir. प्रोग्राम दिलाय तर तो सगळ्यांचा वरचा आहे, त्याला माहित आहे. हो, जर समजा पाऊस आला तर मला जे घराच्या बाहेरचे समजा जे काही कपडे सुकत आहे, ते कपडे मला घरामध्ये घेऊन यायचे. समजा मी एक रोबोट बनवला तर ठीक आहे, त्याला हे पण माहिती आहे पाऊस चालू झाला तर घरामधले जे इलेक्ट्रिसिटीवाले जे आहे ते अप्लायन्सेस मला बंद करायचे, लाईक टीव्ही, फ्रीजर अँड ऑल. ठीक आहे, त्याला ते पण माहिती आहे. जर घरामध्ये जर जी काय म्हणते विंडो आहे, समजा विंडो मधून जर मी एखादा सेन्सर लावलाय आणि त्या सेन्सरवरती जर काहीतरी डेटा रिसिव्ह झालाय, तर ती विंडो आहे जर ती मी ऑटोनॉमस केली तर ती ऑर्डिनोच्या मदतीने, ऑर्डिनोला माहिती आहे की समजा या सेन्सरवरती काहीतरी डेटा आला तर माझी जो आहे विंडो आहे ती बंद करायची आहे, म्हणजे क्लोज करायची आहे, आणि सकाळ झाली की ते ओपन करायचे आहे. जसं आपल्या सध्याच्या केसमध्ये जर तुम्ही बघत असाल तर एक असते की रात्र झाल्यावरतीच लाईट चालू होतात, सकाळ झाल्यावरती लाईट बंद होतात. कोणती हे गावा साईडने, विलेज साईडनी आहे सध्या सोलारवरचे लाईट्स चालू आहे. बरोबर आहे. त्यामधले काही दिग्गज नेते असतात की ते, सर हमको हमारे घर में इन्वर्टर है, उसके लिए बैटरी कम पड़ रही है, पता चले घर के जो बाजू का जो स्क्वायर है उस पे सोलर की बैटरी लगी हुई है. रात में जाते, सोलर की बैटरी निकाल के लेके आते. 2 दिवसांनी त्याच्या घरामध्ये दिसते ते बॅटरी इन्व्हर्टरला लागलेली. बरोबर आहे, येत आहे का लक्षात? नाही तर त्यावरती तो भाजीपाल्याची जे पण गाडी असते त्या भाजीपाल्याच्या गाडीवरती तो ती बॅटरी घेऊन भाजी लेलो करते. येत आहे का लक्षात? Yes, sir. ऐसी चीजें है, इससे चीजें एग्जिस्ट करती है की आपण सोच भी नाही सकते. आपण जे थिंक करतो ना, जे आपण विचार करतो त्या गोष्टी ऑलरेडी कोणी ना कोणी केलेल्या असतात. आता या गोष्टी मी ज्या सांगतोय, या गोष्टी मी सुद्धा कुठे ना कुठे वाचल्याय की अशा अशा कोणीतरी कारनामे केले की समथिंग लाइक दैट, कि हाँ सर हमको तो ऐसे ऐसे चीजें, कहीं पे लाइट लगाया, लाइट की बैटरी गायब. सर कहीं पे लाइट लगाया, लाइट की जो अंदर की जो LED स्ट्रिप होती है सर वही गायब कर दी. वाई? तो घर में उसके लाइट नहीं था. स्क्वेअर पे लगा के क्या फायदा, पहिले घरची उजाला तर करू. इथे का लक्षात? आत्ता मला सांग आदित्य की तुला लायब्ररी कळली आहे का? हो सर. सांग आता तूच, लायब्ररी म्हणजे काय बता. तर लायब्ररी एक अशी गोष्ट आहे, हा तुझ्या गाडीला मी तिथे पिकअप करून नॉलेज, हा तर तिथे सर्व नॉलेज असते. लायब्ररीमध्ये. आणि मेन आपल्या माहिती आहे का, लायब्ररी ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण आपण डिझाईन केलेल्या असतात युजरनी, ॲज पर देअर कन्व्हिनियंट. जसं मी आता फॉर एक्झाम्पल गौरीचा दिला होता ना, गौरीने एक XYZ डिव्हाइस बनवलाय, पण तो डिव्हाइस ऑर्डिनोला नाही माहिती. तिने काय बनवलाय, एक सेन्सर बनवलाय. तो सेन्सर असा बनवलाय की तिने तिच्या जी तिला वाटतंय ना, तिला जे इझी टू यूज आहे असं तिने, लाईक ती सायंटिस्ट झाली आहे, काय म्हणते DRDO नासामध्ये गेली आहे. तिथे जाऊन तिने काय केलं, एक डिव्हाइस असा डिझाईन केलाय की त्यामध्ये जाऊन तिला तो डिव्हाइस यूज करून आपली जी लाईफ आहे ती इझी होऊ शकते. आणि तो डिव्हाइस इझी टू यूज आहे आपल्या मायक्रो कंट्रोलर, आपल्या ऑर्डिनो सोबत आपण त्याला इंटरफेस करू शकतो. ठीक आहे, पण ऑर्डिनोला थोडी माहिती आहे की गौरीने कोणता डिव्हाइस केलाय डिझाईन. बरोबर आहे, त्याला थोडी माहिती आहे. हा, गौरीने आपल्याला हातामध्ये घेतलाय म्हणजे गौरीने काहीतरी डिव्हाइस डिझाईन केलाय. ओके, येत आहे का? त्याला माहिती आहे का? त्याला तर ते पण नाही माहित आशित कोण आहे आणि आदित्य कोण आहे, जोपर्यंत त्याला प्रोग्राम नाही करत.
हा, त्याला जर एकदा जर प्रोग्राम केला, त्याच्यामध्ये जर इमेज प्रोसेसिंग केली, त्याला जर समजा इथे कॅमेरा लावला, त्यानंतर इथे समजा मी त्याला एक बोलायसाठी एक स्पीकर लावला, तर त्यामध्ये काय जसा इमेज प्रोसेसिंग मध्ये आशिषचा चेहरा दिसेल, तर तो आशिषला चेहरा ओळखून घेईल. त्यानंतर तो काय म्हणेल, आशिष सर समजा समथिंग लाईक दॅट. जे पण तुम्हाला मेसेज आशिष दिसल्यावरती मेसेज डिस्प्ले करायचा आहे, तो मेसेज तो बोलत जाईल. आणि त्यानंतर जर तो त्याच कॅमेराला जर समजा फॉर एक्झाम्पल सानियाचा जर चेहरा दिसला, तर तो रिॲक्ट करेल का? कारण मी याच्यामध्ये प्रोग्राम कायसाठी केलाय, फक्त आशिषसाठी. तर सानियाचा चेहरा दिसला की तो रिॲक्ट करेल का सानिया? नाही सर. तो काय म्हणेल, तो तर हा हालणार सुद्धा नाही. तो म्हणणार हा मेरे को पता ही नहीं है कौन है तू. येतं लक्षात? मैं सिर्फ आशिष सर को जानता हूं. आलं लक्षात? सेल्फिश आलंय का लक्षात आता सगळ्यांना? कोणाकोणाला कळतंय? ऑर्डिनो बहुत सेल्फिश इंसान है जब तक उसको प्रोग्राम नहीं करते अपन. प्रोग्राम करने के बाद ज्यादा सेल्फिश बन जाता है वो. येतंय का लक्षात? ज्यांना कळलंय प्लीज रेज योर हैंड. लाइब्रेरी समझ में आई सर? जो भी टॉपिक्स अभी तक आपने समझा है वो भी समझ में आया? श्रद्धा असोले, व्हाट इज मीन बाय लाइब्रेरी? येस सर. व्हाट इज मीन बाय लाइब्रेरी, बता. अभी हाथ ऊपर किया ना तूने, बता दे थोड़ा सा कुछ इन्फॉर्मेशन जो भी हमारे कानों को अच्छा लगे, सबको सुनने में अच्छा लगे, ऐसा कुछ. ठीक आहे, स्टार्टिंग करून देतो. लायब्ररी ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये बोल आशित. हा सर. लायब्ररी ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये बोल समोर तर तिथं इन्फॉर्मेशन असते. इथे आपण जे आपल्या प्रोग्राम मध्ये एम्बेडेड सिस्टीम मध्ये जे आपण कमांड्स लिहितो, जसे एलसीडी डॉट बिगिन झालं, एलसीडी सेट कर्सर झालं, त्यानंतर एलसीडी डॉट प्रिंट झालं, त्यानंतर ज्या पण गोष्टी एलसीडी साठी यूज होणार आहे, जे आपण कमांड आपण यूज करणार आहे समोर जाऊन प्रोग्रामिंग मध्ये, त्या कमांड ऍक्च्युली काय काम करतील, कशा काम करतील, त्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्या लायब्ररीमध्ये ऑलरेडी सेव्ड असतात. आलं लक्षात? श्रद्धा? हो सर. ओके. त्यानंतरचा पार्ट अंडरस्टँडिंग दी सेन्सर. ठीक आहे, आता आपण सेन्सरला ऍक्च्युली हा जो पार्ट आहे हा पूर्ण टोटली रिपीटच होणार आहे, जस्ट बिकॉज ऑफ की हा ऑलरेडी पार्ट आपला झालेला आहे ऑलरेडी आधीच. ठीक आहे. अंडरस्टँडिंग सेन्सर. सेन्सर काय? सेन्सर आर द डिव्हाइस दॅट डिटेक्ट अँड रिस्पॉन्ड टू द सेम टाइम सम टाइप ऑफ इनपुट फ्रॉम द फिजिकल इन्व्हायरमेंट. ठीक आहे. द स्पेसिफिक इनपुट कुड बी लाईट, हीट, मोशन, मॉइश्चर, प्रेशर. ठीक आहे. और एनी वन ऑफ द ग्रेट नंबर ऑफ दी अदर इन्व्हायरमेंटल फेनोमेना. आता मला सांगा या लाईन्स वरून कोणाला काय कळलंय? फक्त एवढी लाईनचा मला इन्फॉर्मेशन सांगा, कारण ऑलरेडी आपण सेन्सर बद्दल वाचलेलं आहे, दॅट्स वाय आय एम आस्किंग यू. फक्त एवढ्या लाईनचं सांगा मला. तर आपण त्याला एक स्पेसिफिक इनपुट देतात सर. स्पेसिफिक परत सांग. तर आपण त्याला एक इनपुट देतात सर, जसा लाईट, हीट, मोशन. सेन्सरला बरोबर आहे. सेन्सर हो, समजा फॉर एक्झाम्पल हा काही एक सेन्सर आहे. ठीक आहे. हा SE म्हणून सेन्सर आहे. त्यानंतर हा एक ऑर्डिनो आहे AR. ठीक आहे. हा एक काही ऑर्डिनो आहे. हा डिपेंड करते की हा सेन्सर, नेहमी सेन्सर जे असतात ते आउटपुट डिव्हाइस म्हणूनच काम करतात आणि ऑर्डिनोसाठी ॲज अ इनपुट म्हणून काम करतात. सेन्सर स्वतःसाठी आउटपुट म्हणून आणि ऑर्डिनोसाठी ॲज अ इनपुट म्हणून काम करतात. येते का लक्षात? ते ऑलवेज डोनर असतात, इन्फॉर्मेशन डोनेट करणारे. काहीतरी ते इन्फॉर्मेशन फिजिकल जे फेनॉमेना आहे, जे फिजिकल इन्व्हायरमेंटमध्ये ज्या गोष्टी होत आहेत, जसं लाईट आहे, हीट आहे, मोशन आहे, मॉइश्चर आहे, प्रेशर आहे, यावरून काहीतरी तो डेटा जनरेट करतो आणि तो जनरेट झालेला डेटा तो आपल्या ऑर्डिनोला देतो. डिपेंड्स ऑन दी सेन्सर, तो अॅनालॉग इन नेचर आहे की डिजिटल इन नेचर आहे. डिजिटल इन नेचर असणारे कुठले तुम्हाला 2 सेन्सरचे नाव सांगा. इथे एक्झाम्पल ऑलरेडी दिलाय, त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त इझी जाईल. डिजिटल इन नेचर असणारे कुठलेही 2 सेन्सरचे नाव.
लाईट. मॉइश्चर, मॉइश्चर, मोशन. हा, मोशन. लाईक मॉइश्चर सेन्सर, मोशन सेन्सर या गोष्टी दोन्हीमध्ये येतात, डिजिटली आणि अॅनालॉग, जस्ट बिकॉज ऑफ की त्यांना 3-4 पिन्स असतात. मोशन सेन्सरला 3 पिन्स असतात, पण मोशन सेन्सरच्या मदतीने आपण मोशनची इंटेन्सिटी सुद्धा आपण चेक करू शकतो. ठीक आहे, मोशन कोणत्या लेवलची होत आहे, कारण त्यावरून आपण ते मोशन जे राहणार ते आपण डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे, त्याची जी इंटेन्सिटी राहते. समोर जाऊ, नेक्स्ट स्लाइड. येस सर. टाइप्स ऑफ सेन्सर. लाईट सेन्सर, एक्झाम्पल सांगा लाईट सेन्सरचा. फोटोडायोड, LDR. एलडीआर, फोटोडायोड, बरोबर आहे. Yes, sir. एक आहे एलडीआर, सर असं काहीतरी असतं लाईट डिपेंडंट रेजिस्टर नावाचा. एक असते सर फोटोडायोड, तो काय करतो, फोटॉन येतो, एक काय म्हणतात तो फोटॉन विथ रिस्पेक्ट टू टाइम, सॉरी विथ रिस्पेक्ट टू लाईट, तो डोनेट करतो किंवा तो गेन करतो, बरोबर आहे, फोटोडायोड. त्यानंतरचा पार्ट आहे आपला टेम्परेचर सेन्सर. टेम्परेचर सेन्सर काय करतो सर, इन्व्हायरमेंटमध्ये काय टेम्परेचर आहे डिपेंड्स ऑन दी, तो सेन्सर ठेवलेला आहे. समजा फॉर एक्झाम्पल रूममध्ये एका कोपऱ्यात ठेवला आहे मी, सोफ्याच्या बाजूला. समजा सोफा आहे, सोफ्याच्या खाली हा सेन्सर ठेवला आहे. तर सोफ्याच्या खालचं काय राहणार, त्याचा जो एरिया राहणार, त्या एरियामधलं टेम्परेचर काय, तो टेम्परेचर सेन्सर तुम्हाला देईल. करेक्ट आहे, राईट. हां, त्यानंतर मोशन सेन्सर. मोशन सेन्सर काय करतो, जे पण इन्व्हायरमेंटमध्ये जे काही मोशन्स होत आहे, समजा फॉर एक्झाम्पल ही रूम आहे, रूमच्या गेटवरती मी समजा काहीतरी असा मोशन सेन्सर, नाही समजा हा माझ्या रूमचा आहे, इथे माझे काहीतरी लॉकर्स आहेत जिथे मी खूप जास्त पैसे ठेवले आहे. ठीक आहे, त्याच्या बाजूलाच मी इथे मोशन सेन्सर लावलाय. समजा इथे चोर आहे, तो थोडा एक्स्ट्रा ब्रिलियंट आहे, तो काय करेल की तो डोअरमधून नाही, तो काय करतो, तो विंडो तोडून येतो. आला रे भाऊ, ठीक आहे, एंटरही झाला. आता काय करेल, तो एंटर झाल्यानंतर त्याला माहित आहे की पैसे हमखास हा जो पोरगा आहे किंवा हा जो माणूस आहे, हा विंडो कुठे ठेवणार, लॉकरमध्ये. ठीक आहे, लॉकरमध्ये ठेवल्यानंतर मी काय केलं, मी थोडा इथे एक्स्ट्रा इंटेलिजंट आहे, जस्ट बिकॉज ऑफ की मी ते थोडा टेक्नॉलॉजीचा यूज करतो. इथे मी सेन्सर लावलाय, तो काय करेल, त्या रूममध्ये येईल, थोडा इकडे असा तसा फिरेल. फिरल्यानंतर काय करतोय की माझा सेन्सर काय करेल, जेव्हापर्यंत इथे डिटेक्ट करेल ना, त्याच्या आधीच हा डिटेक्ट करून टाकेल. माईक कोणाचा सुरू आहे. श्रद्धा माईक. ठीक आहे, मोशन सेन्सर आला लक्षात सगळ्यांना, काय काम करेल. येस सर. ठीक आहे, मोशन सेन्सरचा एक्झाम्पल सांगा मला कोणतरी. PIR. PIRC. PIR, करेक्ट. त्यानंतर मला सांगा, PIR. किती जण आहे, फक्त 1 2 3 3 आणि 3 6. आज कोणाला कुठला प्रॉब्लेम आहे रे, 12 पैकी फक्त 6 जण आज कनेक्टेड आहे. डर गए क्या मेसेज से. तर पावसामुळे. मला मेसेजची भीती वाटून राहिली, मेसेज टाकल्यामुळे वाटून राहिलं मला. प्रिपेयर करके आने को बोला था ना, ऐसा काही आहे का. नाही सर. क्या बात है, रीड तो बहुत लोगों ने किया है वो मैसेज. रीड अराउंड किती लोकांनी केलंय, सगळ्यांनीच केलंय, जे नाही सुद्धा आहे ना त्यांनी सुद्धा केलं. आउट ऑफ 21 तो मेसेज रीड केलाय अराउंड 21. अराउंड 18 स्टुडंटनी तो मेसेज सीन केलाय. फक्त प्रोफेसर्स आहे 1-2 त्यांनीच मेसेज सीन नाही केला त्या ग्रुपमधल्या.
करते हैं किस लेवल के, क्या कर क्या रहे हो यार आप? मला सांगा, बोरिंग होतात का सेशन? नाही सर. बोर होतात? ठीक है, चालेल. अब सॉल्यूशन भी नहीं है आपके पास, करना तो पड़ेगा, राइट? हेलो. ठीक आहे, बघा. प्रेशर सेन्सरचा मला एखादं एक्झाम्पल सांगा बा. प्रेशर सेंसर आपण कुठे यूज करू शकतो? बताओ. हमारे घर पे पानी की टाकी है सर, जो घर के ऊपर है. सर वेटिंग मशीन सर. वेटिंग मशीन में प्रेशर सेंसर, वहां पे एक्चुअली वेट सेंसर यूज होता है बेटा. WEIGST. वेट सेंसर मैंने दिखाया था ना तुझे, सिल्वर कलर में होता है, छोटी सी. हो सर. हा, तो आहे वेट सेन्सर. वेटिंग मशीन आहे ना, ज्याच्यावरती आपण उभं राहू शकतो, आपलं वेट सांगेल तो किती किलो आहे, त्याला म्हणतात वेट सेन्सर ऍक्च्युली. ठीक आहे. प्रेशर सेन्सर म्हणजे काय आहे की तो प्रेशर सांगतो. हा मेनली प्रेशर सेन्सर हा जो असतो ना, मेनली यूज होतो लिक्विड फॉर्ममध्ये. जिथे या इंडस्ट्रीज असताना, समजा आपल्या मेडिसिनच्या इंडस्ट्रीज आहे ज्यामध्ये लिक्विड बनतं. समजा फॉर एक्झाम्पल मला सांगा, एखाद्या औषधीचं नाव सांगा बरं. चलो फास्ट. एखादी औषध, जसे पॅरासिटामॉल ही गोळी आहे, तसे एखादी औषध असेल ना, सगळे यूज करतात. मला नाही माहिती, दॅट्स वाय आय एम आस्किंग. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल ही बिस्लरी आहे. ठीक आहे, बिस्लरी, पाण्याची बिस्लरी असते ना, बिस्लरी कंपनीचीच पाण्याची बॉटल आहे. ठीक आहे. हिच्यामध्ये पाणी भरायचं आहे, बरोबर आहे. पण कुठल्या प्रेशरने भरायचं आहे, किती लिक्विड भरायचं आहे, या गोष्टी कुठे, कशाने मदतीने आपण चेक करू शकतो? प्रेशर सेन्सरनी. फॉर एक्झाम्पल, त्याच्यापेक्षा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपल्या घरावरची पाण्याची टाकी, बरोबर आहे. आपण काय करतो, घरावरती पाण्याची टाकी केली आहे. ठीक आहे, ही घराची पाण्याची टाकी आहे, समजा आहे 500 ml, नाही 500 लिटर, सॉरी ml कशाला, 500 लिटर. ठीक आहे, 500 लिटरची आहे. याच्यावरून समजा आपण, माहिती आहे का, मला एक सांगा, आपण का बरं वरून नसतो याला, जो आउटपुटवाला सेक्शन असतो, आपण वरून का बरं नाही ठेवत पाण्याच्या टाकीला? सर प्रेशर. प्रेशर, सही है. एग्जाम के टाइम में जो प्रेशर आता है ना, हमको पढ़ना है. फेल हो गए तो क्या होगा, घर वाले पीटेंगे वो अलग, दोस्त गालियां देंगे वो अलग, प्रोफेसर उनका रेपुटेशन खराब होगा तो वो अलग ही गालियां देंगे. हमने आपको सिखाया, क्या किया. वो जो प्रेशर जो टॉलरेट करते हैं ना, वो सिर्फ इंजीनियर ही टॉलरेट कर सकता है, राईट? येते का लक्षात? म्हणून आपण काय करतो, आपल्याला माहित आहे का, फर्स्ट ऑफ ऑल मला माहिती आहे की इथून जर मी खालच्या साईडला जर तिथे आउटपुटवाला जो सेक्शन आहे तो जर लावला, त्याच्या मदतीने काय होईल की मला खालच्या सेक्शन मधून फर्स्ट ऑफ ऑल जो आहे तो प्रेशर जास्त मिळेल, बरोबर आहे. कारण पाण्याची टाकी समजा एवढी भरली आहे, तर जेव्हापर्यंत पाण्याची टाकीतलं जे पाणी आहे ते या लेवलचं येणार नाही, तोपर्यंत याला कॉन्स्टंट प्रेशर मिळेल, बरोबर आहे. सेकंड, जर मी इथे समजा त्याचा आउटपुटवाला जो नोझल आहे तो जर मी इथे लावला, तर माझा बरं पाण्याची टाकी इथे आली समजा, तर या सेक्शनला आल्यानंतर मला पाणी मिळेल का आउटपुटला? नाही, मला पाण्याची टाकी परत फिल करावं लागेल ना. येतं का लक्षात? हो सर. हा, ठीक आहे. त्यानंतरचा हा पार्ट झालाय, पाण्याची टाकी आहे, हा नोझल आलाय, हा माझ्या घराच्या बेसिन मध्ये आलाय, हा माझी घराची बेसिन है, ये जहाँ पे मेरा किचन, सब कुछ जो भी हम खाते पीते हैं वहाँ पे किचन में बेसिन में सब धुया जाता है. ठीक आहे. आता मला सांगा की हा जो एरिया आहे, हा एरिया पूर्ण ट्रॅव्हल करून येतोय बिचारा पाणी. ठीक आहे. तर या पाण्याला काही ना काही प्रेशर असेल ना. आता मला सांगा की फॉर एक्झाम्पल मला असं काही आहे की एखादा पाईप आहे. ठीक आहे. समजा हा जो मी पाईप यूज करतोय ना, हा वाला, समजा मला एखाद्या पाईपचं PVC पाईप आहे, समजा फिनोलेक्स, बहुत बोलते ना हो, हमारा पाइप ऐसा है वैसा है. ठीक है, ये है फिनोलेक्स का पाइप. ठीक है, फिनोलेक्स का पाइप होने के बाद अभी मुझे एक बात बताओ, फिनोलेक्स का पाइप जो है, जो भी हम PVC पाइप है, फॉर एग्जांपल जो भी पाइप हम यूज कर रहे हैं, उसकी
एक मला सांगा, कुठल्याही डिव्हाइसचं एक असतं ना की तो एका टेम्परेचर सहन करू शकतो, किंवा एखादा असतो की तो त्याच्या तोपर्यंत तो करंट सहन करू शकतो, त्यानंतर जर त्याला एक्स्ट्रा करंट दिला तर तो खराब होऊन जातो. येते का लक्षात? तसं या पाईपची पण काहीतरी असेल ना ड्युरेबिलिटी, की तो पाईप आहे या प्रेशरपर्यंतचं जो पाणी सहन करू शकतो, त्यानंतरचा प्रेशर असेल तर तो नाही सहन करू शकणार, तो फुटून जाईल. समजा याची जर 100 आहे, 100 म्हणजे 100 त्याचं जर प्रेशरचं जे युनिट असतात ते XYZ, ठीक आहे, XYZ प्रेशरचं काहीतरी युनिट आहे, त्याच्या स्पीडने ते काय येतं की पाणी यामध्ये येत आहे. आणि समजा मी 100च्या वरती जर समजा दिलाय मी 110, ठीक आहे, 110चं मी समजा दिलं तर तो पाईप फुटणार नाही का? इन रिअल लाईफ एक्झाम्पल सांगत आहे मी हो तुम्हाला. सर. आलाय तुम्हाला प्रेशर सेन्सर काय काम करतो. आता प्रेशर सेन्सरचं काय त्याच्यामध्ये ऍक्च्युली मला नाही, थांबा, सबसे बेस्ट एग्जाम्पल रहेगा अपने गूगल बाबा देंगे अपन को. हे बघा, हा Listen, there's a good insurance. हा दिसतोय सगळ्यांना? दिसतोय सगळ्यांना हा? यावरती काहीतरी Yes, sir. ओएलईडी, काहीतरी यावरती ओएलईडी डिस्प्ले आहे. त्यानंतर हा जो सेक्शन आहे हा प्रेशर सेक्शन आहे. यामध्ये ऍक्च्युली प्रेशर मोजायचं, जसं आपल्या घरामध्ये तापमापी असते त्याला आपण थर्मोमीटर म्हणतो, तसा हा काहीतरी प्रेशर मोजायचा काहीतरी सेन्सर आहे. हा ऑर्डिनो कुठला आहे मला सांगू शकते का कोणी? सर ये ऑर्डिनो हमको देखा देखा सा लग रहा है, बट वो कौन सा है, कोई बताएगा? कुठला ऑर्डिनो वाटतो सानिया? ऑर्डिनो मायक्रो, ऑर्डिनो मायक्रो वाटतो. नॅनो सॉरी नॅनो गलत वाटतो. झालं. हा, चुकला, ऑर्डिनो वेदांत नॅनो, सांगितलं. ऑर्डिनो नॅनो वाटतोय ना? आता तो कुठला आहे? आता तो पूर्ण झूम करून बघावं लागेल आपल्याला की कुठला आहे. पण झूम करणं आता पॉसिबल नाही, जस्ट बिकॉज ऑफ की तो व्हिडिओ आपल्याला ओपन करावा लागेल, तेव्हाच तो चेक होईल. ठीक आहे, ऑर्डिनो नॅनो सध्यासाठी रफली आपल्याला ऑर्डिनो नॅनो वाटतोय ना. त्यानंतर हा ओएलईडी डिस्प्ले आहे, जसे आपल्या घरामध्ये स्क्रीन असते ओएलईडी, तसा ओएलईडी डिस्प्ले आहे. ठीक आहे, त्यानंतर हा जो आहे हा काहीतरी प्रेशर सेन्सर आहे, याच्यावरती वॉल लागलाय. जसं आपल्या घरामध्ये नळ असतो, नळाला ते तोटी असते माहितीये, वरती चालू बंद करण्यासाठी कुठल्या गोल असतात त्याला आपण, किंवा कोणते असतात त्याला असं एकदम असं काय त्याला समजून घ्या आता. येते का लक्षात? 2 टाईपचे असतात, एक असतं त्याला असा हँडल असतो आणि एक असतो त्याला गोल गोल फिरवणारी असते, करेक्ट? हो. त्यामधले हा हँडलवाला दिसतोय तुम्हाला, काहीतरी नॉब, त्याला सुरू बंद करण्यासाठी काहीतरी असेल सर सिस्टीम. ठीक आहे, त्यालाच म्हणतात आपला प्रेशर सेन्सर. ठीक आहे, प्रेशर सेन्सरच्या मदतीने आपण ऍक्च्युली लिक्विड फॉर्ममध्ये जे पण गोष्टी अवेलेबल आहे त्याची प्रेशर काय आहे ते आपण मोजू शकतो. इन दी त्याचा युनिट असतो PSI. ठीक आहे, प्रेशर. त्यानंतर हा झाला प्रॉक्सिमिटी सेन्सर. प्रॉक्सिमिटी सेन्सर म्हणजे काय? कुठला सेन्सर प्रॉक्सिमिटी सेन्सर म्हणून यूज केला जातो सांगा? ऑलरेडी झालाय. त्याच्यामध्ये 2 LEDs असतात, एक रेड, एक ब्लॅक कलरचा, एक व्हाईट कलरचा. एक डेटा ट्रान्समिट करतो, एक रिसीव्ह करतो. एनीवन? Sir, infrared. इन्फ्रारेड, IR, बरोबर आहे. IR सेन्सरला आपण इन्फ्रारेड सेन्सर सुद्धा म्हणतो. त्यालाच प्रॉक्सिमिटी सेन्सर म्हणजे त्याला प्रॉक्सिमिटी सेन्सर म्हणतात, त्याला ऑब्स्टॅकल अवॉइडन्स सेन्सर म्हणतात, त्याला खूप काही असतात. त्याला म्हणजे म्हणण्यासाठी खूप काही नाव आहे. ठीक आहे, बट आपण त्याला प्रॉक्सिमिटी सेन्सर हा त्याचं खूप जास्त ऑफिशियल नाव झालं. ठीक आहे, त्यानंतर गॅस सेन्सर. गॅस सेन्सर सांगा मला, गॅस सेंसर काय काम करेल फास्ट? गैस सेंसर का क्या यूजेज हो सकते हैं अपने रियल लाइफ में? LPG गैस के लिए, ये फॉर एग्जांपल एक कुछ किचन है, किचन में LPG गैस लीकेज हो रहा है, बट उसकी जो इंटेंसिटी है जब अबाउ 90 के ऊपर जाएगा तो हमारे घर की जो इलेक्ट्रिसिटी है वो कट होनी चाहिए.
हमारे जो बजर है वो बजना चाहिए. येत्या लक्षात. त्यासाठी एलपीजी गॅस सेन्सर म्हणजे गॅस सेन्सरचा आपण यूज करणार. नंतर मिथेन, ब्युटेन असे डिफरंट टाईप्सचे जे गॅसेस असतात त्यासाठी सेपरेट सेपरेट सेन्सर्स अवेलेबल आहे. बरोबर आहे सगळ्यांना, येत आहे का लक्षात? गॉट इट? Yes, sir. हां. नंतर लाईट सेन्सरला आपण आता थोडं इंडेप्थ बघूया. लाईट सेन्सर आर यूज टू डिटेक्ट द लाईट इंटेन्सिटी कॉमन टाईप इन्क्लुडिंग फोटो रेजिस्टर. फोटो रेजिस्टर म्हणतो किंवा फोटो डायोड. ठीक आहे, फोटो डायोड वेगळा आणि फोटो रेजिस्टर वेगळा. फोटो रेजिस्टर म्हणजे एलडीआर, लाईट डिपेंडंट रेजिस्टर. फोटो डायोड हा गोष्ट वेगळी. हा ऍक्च्युली हा डायोड असतो 3 पिनचा. त्यानंतर फोटो ट्रान्झिस्टर, यानंतर एक ट्रान्झिस्टर सुद्धा असतात जे फोटॉन म्हणजे ते गेन किंवा लूज करतात, त्याच्यावरती तिचा आउटपुट सरत असतो. दे आर वाईडली युज्ड इन दी व्हेरियस अप्लिकेशन्स लाईक ऑटोमॅटिक लाइटिंग, म्हणजे रात्रीला लाईट चालू होईल, सकाळी लाईट बंद होईल ऑटोमॅटिकली. येते का लक्षात? जी मी आता फॉर एक्झाम्पल दिलं, तुमच्या घराच्या बाहेर जे असतात सोलार लाईट लागलेले असतात, ते सकाळी जर बघाल तर ते लाईट बंद असतात, रात्रीला ऑटोमॅटिकली 6 वाजेनंतर ते चालू होते. बरोबर आहे. तिथे सुद्धा एलडीआर किंवा फोटो डायोड किंवा फोटो ट्रान्झिस्टरचा यूज केला जातो. ते वाईडली यूज इन व्हेरियस अप्लिकेशन लाईक ऑटोमॅटिक लाइटिंग, सिक्युरिटी सिस्टीम. समजा जर फॉर एक्झाम्पल मी अशी काहीतरी सिस्टीम बनवली आहे, ठीक आहे, लेझरवाली सिस्टीम बनवली आहे मी. फॉर एक्झाम्पल हा इथे मी काय केलाय की काच लावलाय, ठीक आहे, काच ग्लासेस लावलाय. त्यानंतर मी इथून काय करणार, माझा एक लेझर बीम इथून मी सेंड करेन. हा लेझर बीम माझा इथे येतोय, त्यानंतर इथून काहीतरी रिफ्लेक्शन होईल ना. बरोबर आहे. समजा इथून 45 डिग्रीमध्ये इथे काहीतरी रिफ्लेक्शन झाले, त्यानंतर परत मी इथे ग्लासेस लावले समथिंग, नंतर परत इथून इथे रिफ्लेक्शन होईल, त्यानंतर इथून असं रिफ्लेक्शन झालं, असं. येत आहे का रिफ्लेक्शन आता लक्षात? आता तो एकदा मी लास्ट एंडला समजा इथे मी ऑर्डिनोसाठी इथे मी एलडीआर लावलाय, ठीक आहे, एलडीआरचा डेटा आहे तो माझ्या ऑर्डिनोला जात आहे. समजा यामध्ये समजा जर कोणता पर्सन यामध्ये एंटर झालाय, तर ही जी सिस्टीम राहणार ही ब्रेक होईल. बरोबर आहे. येतं लक्षात? हो सर. जी लाईटची जी इंटेन्सिटी राहणार, ती कंटिन्युटी राहणार, ती लूज होईल. म्हणजे इथे जर समजा फॉर एक्झाम्पल कोणता माणूस आला, तर त्यामध्ये काय राहणार की जो याला लाईट मिळतो आहे, जो कंटिन्यू इन नेचर आहे, तो कंटिन्यू इन नेचर राहणार का? म्हणजे समथिंग हॅज बीन डिटेक्टेड. बरोबर. जर इथे कंटिन्यू जर लाईट येत नाहीये, म्हणजे इथे काहीतरी ऑब्स्टॅकल आलाय, त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की कोणीतरी घरामध्ये एंटर झालाय, कोणीतरी हे टेक्नॉलॉजी लाईक असतात ना ऑडिटोरियम मध्ये म्हणा, किंवा जिथे एकदम सेन्सिटिव्ह गोष्टी ठेवल्या असतात ना, तिथे या गोष्टीचा यूज होतो. याला म्हणतात लेझर बीम टेक्नॉलॉजी. याला म्हणतात लेझर बीम सिक्युरिटी और लेझर बीम टेक्नॉलॉजी. ठीक आहे. याचा मी तुम्हाला एक फोटो पाठवतोय ग्रुपला, चेक करा. लेझर बीम टेक्नॉलॉजी वरती हा स्कूल प्रोजेक्ट आहे ऍक्च्युली. हो. वेट फॉर मी. बरं मला सांगा, एवढे पॉईंट सगळ्यांना क्लिअर आहे ना, जेवढे पण मी आता सांगितलंय? कळतंय सगळ्यांना? हो सर. काही डाऊट्स आहे का कोणाला? एनीवन? छोटा डाउट? सर हमको ये समझ में नहीं आया सर, ये कैसे होता है? असं कोणाला काही छोटासा?
चलो ग्रुप चेक करो। अजून फोटोज ग्रुपला फोटोज आले का? सर बघा एकदा चेक करा. स्क्रीन विजिबल आहे? Hello. येस सर. ठीक आहे, आपण बघूया आता. जे मी गोष्ट तुम्हाला त्यावरती टाकलाय ना त्याच गोष्टी आपण इथे केल्या. दिसतोय का मी जेव्हा हात समोर करतोय ना, मला हे सगळा आवाज कोणाकोणाला येतोय? नाही, मला व्हिडिओचा आवाज येतोय का तुम्हाला? हो सर. व्हिडिओचा आवाज येतोय ना? बघा, जेव्हा पण मी काय करतोय, जेव्हा पण यामध्ये मी हात ठेवणार ना तेव्हा तो बझर वाजतोय. येत्या लक्षात? तर तुमच्या याच्यावरती प्रॉपरली तुम्हाला ऐकायला, कारण याच्यामध्ये काय असतं की काही डिले असतात. ठीक आहे, त्यानंतरचा एक सेक्शन आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे याला कट करूया. त्यानंतरचा हा पार्ट बघा. इथे तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना? स्क्रीन व्हिजिबल आहे बघा. या सेक्शन मध्ये का इथे मी ग्लास लावलेला आहे, इथे ग्लास लावलेला आहे, इथे ग्लास लावलेला आहे. आणि माझा जो लेझर बीम आहे ना तो कुठून जनरेट होतोय? इथून. दिसतंय? इथून माझा लेझर बीम इथे जातोय, इथून इथे जातोय, इथून इथे जातोय, आणि इथून माझा जो लेझर बीम आहे तो या सेक्शन मध्ये जातोय. इथे माझा एलडीआर लागलेला आहे. करेक्ट? जेव्हा पण माझं हे सर्किट जेव्हा कम्प्लिटेड असते ना, जेव्हा माझं सर्किट कम्प्लीट असते त्या केसमध्ये की माझा जो बझर आहे किंवा माझा जे घरामध्ये जे सिस्टीम लागलेली आहे ते परफेक्टली वर्क करत असते. म्हणजे माझा जो बझर आहे तो बंद नाही होणार. बट जसा यामध्ये मी हात किंवा कुठल्या ऑब्स्टॅकल नेतो यामध्ये, याला म्हणतात लेझर बीम सिक्युरिटी सिस्टीम. जेव्हा पण मी याच्यामध्ये काहीतरी देतो ना त्या केसमध्ये काय होणार की डायरेक्टली माझा बझर जो आहे तो वाजणं सुरू होतो. आलं लक्षात सगळ्यांना? कशी ऍक्च्युअली टेक्नॉलॉजी वर्क करत असते, समझ रहा है? येत्या लक्षात? आज मजा नहीं आ रही यार, बहुत आज कुछ भी मजा नहीं आ रहा है. ठीक आहे, त्यानंतरचा पार्ट बघूया आपण. ठीक आहे, लाईट सेन्सर आला तुम्हाला लक्षात? कसा यूज होतो ऑटोमॅटिक लाइटिंग सिक्युरिटी सिस्टीम मध्ये आणि स्मार्टफोन्समध्ये. स्मार्टफोन्समध्ये असं असतं की जर तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे, तुमचा जो मोबाईलचा जो ब्राईटनेस आहे ना, तुम्ही जर बघितलं असेल उन्हामध्ये गेल्यावर तुमचा ब्राईटनेस ऑटोमॅटिकली वाढत असतो मोबाईलचा, जर तुम्ही त्याला ऑटोवरती सेट केला तर. बरोबर आहे? इनडायरेक्टली त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरियस टाइप्स ऑफ लाईट सेन्सर यूज केले जाते, लाईक फोटो डायोड, एलडीआर आणि फोटो ट्रान्झिस्टर. ठीक आहे, त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ लाईट सेन्सर. त्यामध्ये लाईट सेन्सर वर्क कसा करतो? लाईट सेन्सर वर्क बाय दी कन्व्हर्टिंग लाईट एनर्जी म्हणजेच फोटॉन इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजेच इलेक्ट्रॉन. द अमाऊंट ऑफ करंट जनरेटेड इज proportional to the intensity of light falling on the sensor. म्हणजे लाईट वरती जे काही सेन्सर वरती जे काही काय म्हणतात सनरेज किंवा जे पण लाईट्स पडत आहे जे सेन्सर वरती, त्याच्या अकॉर्डिंग तो काय करंट तो आहे तो जनरेट करत असतो. बट नॉट बाय ओन. तो काय करतो की जे त्याला इनपुट देतोय ना तेच तो बरोबर प्रॉपरली आउटपुट मध्ये देतोय. ठीक आहे, प्रपोर्शनल म्हणजे तो काय करतोय की एकतर तो गेन करतोय रेजिस्टिव्हिटी, अदरवाइज तो लूज करतोय. Arduino is an open source electronics platform based on the easy to use hardware and software. It intended for the anyone making interactive projects. Arduino board read input light
on a sensor, a finger on the button, a twister message on turn it into an output. बरोबर आहे. डायरेक्टली इथे काय आहे की तुम्हाला सोप्या भाषेमध्ये काय आहे की इथे ऑर्डिनोची पूर्ण डेफिनेशन दिली आहे विथ एन एक्झाम्पल. इथून जे आहे याचे एक्झाम्पल इथे चालू झाले आहे आणि इथून इथून हे जे वरची लाईन्स आहे हे त्याचे डेफिनेशन आहे जे आपण रिपिटेटिव्हली प्रत्येक क्लासमध्ये बघत आहे. नंतर कनेक्टिंग लाईट सेन्सर टू ऑर्डिनो. आता लाईट सेन्सर ऑर्डिनो सोबत आपण कसा कनेक्ट करत असतो. टू कनेक्ट द लाईट सेन्सर टू अन ऑर्डिनो यू टिपिकली यूज दी फोटोरेजिस्टर म्हणजे एलडीआर कनेक्टेड इन व्होल्टेज डिवायडर कॉन्फिगरेशन. आता सगळ्यांना माहिती आहे व्होल्टेज डिवायडर कॉन्फिगरेशन काय असते. व्हीडीसी त्याला म्हणतो आपण इन सिंपल लँग्वेज व्हीडीसी व्होल्टेज डिवायडर कॉन्फिगरेशन. One end of the LDR is connected to the 5 volt and other end is connected to the both ground and the analog out input. त्याच्या मधात एक रेजिस्टर असते वायर रेजिस्टर. आलं लक्षात. आपण जे एलडीआरचे सर्किट बघितलं त्याच्यामध्ये कनेक्ट केलं होतं. डायरेक्टली जर आपण कनेक्ट केलं तर नव्हतं होत. आठवते एक आपण डायरेक्टली पॉझिटिव्हला दिला होता. एक आपण रेजिस्टरचा एक टर्मिनल आपण ग्राउंडला दिला होता आणि रेजिस्टर आणि याच्या मधला जो टर्मिनल होता तो आपण आउटपुटला दिला होता अॅनालॉगला. अॅनालॉग म्हणजे तो ऑर्डिनोसाठी ॲज अ इनपुट म्हणून काम करत होता. कोणाला आठवते. प्लीज रेज योर हँड. किस किसको याद है ये चीजें. आठवते. सानिया, गौरी, रेणुका. सानिया काय प्रॉब्लेम आहे. गौरी काय प्रॉब्लेम आहे. रेणुका काय प्रॉब्लेम आहे. काहीच नाही सर. कळते. फास्ट होते. हो सर. हो सर. नाही. काय नाही आणि काय हो. कळत आहे फास्ट नाही होत आहे. बघा आपण तो जो एलडीआर सेन्सरसाठी जो कोड लिहिला होता त्याच गोष्टी माहिती आहे का. ऍक्च्युली काय की जेव्हा मेजर प्रोजेक्ट असतात ना ते मायनर प्रोजेक्टच्याच मदतीने आपण मेजर प्रोजेक्ट डिझाईन करत असतो. ठीक आहे. बेसिकली इथे काय करणार आहे की ऑर्डिनो कोड फॉर रीडिंग लाईट सेन्सर काय करणार आहे. वर्ड सेटअप पार्ट असणार. वर्ड सेटअप मध्ये काय करत असतो की आपण सिरियल डॉट बिगिन केलाय की लाईटची इंटेन्सिटी आपण रीड करण्यासाठी. इथे बॉड रेट कोणता सिलेक्ट केलाय आपण 9600. नंतर व्हॉइड लूप मध्ये काय की सेन्सर व्हॅल्यू कुठली A0 वरती येणारी सेन्सर व्हॅल्यू. A0 ला आपण काय लावणार आहे इथे. A0 ला आपण इनडायरेक्टली काय लावणार आहे. कुठे गेला यार. A0 ला आपण काय कनेक्ट करणार आहे इथे एलडीआर. बरोबर आहे. एलडीआरचे दोन टर्मिनल एक राहणार डायरेक्टली पॉझिटिव्हला जाईल. त्यानंतर एक जे राहणार एक ग्राउंडला जाईल. समजा वायर रेजिस्टर हा डायरेक्टली इथे ग्राउंडला गेला. इथून जो टर्मिनल राहणार इथून आपण अॅनालॉगला देणार. बरोबर आहे. येते लक्षात. सब लोग स्क्रीन को देख रहे हैं. येस सर. हा. त्यानंतर इथे काय करणार सिरियल प्रिंट एलएन ही एक कमांड आहे जी ऑर्डिनोच्या लायब्ररीमध्ये ऑलरेडी सेट आहे. म्हणजे ऑर्डिनोला ऑलरेडी माहिती आहे की सिरियल प्रिंट डॉट एलएन ही एक कमांड आहे जी सिरियल डॉट बिगिन साठी काम करते. म्हणजेच काय तर वर्ड सेटअपचा जो पार्ट असतो वर्ड सेटअप मध्ये आपण सिरियल डॉट बिगिन ही कमांड यूज करतो. त्यानंतर सिरियल प्रिंट एलएन म्हणजे कुठली प्रिंटची गोष्ट आली तर ती आपण व्हाईट लूप मध्ये यूज करतो. आणि या दोन्ही गोष्टी सिरियल म्हणजे काय आहे की इथे हा सिरियली डेटा कशासोबत कम्युनिकेट करतोय आपल्या याच्यासोबत काय म्हणतात त्याला सिरियल मॉनिटर सोबत. बरोबर आहे. इथे लक्षात. म्हणजे जो काही डेटा आता मला सांगा या कमांड वरून काय आउटपुट येईल. मला या प्रोग्राम वरून तुम्हाला काय वाटते काय आउटपुट यायला हवा. चलो बताओ. 6 जण आहे. प्लीज ऍक्टिव्ह राहा. नेक्स्ट 5 मिनिट मध्ये मी सेशन ओव्हर करतोय. फास्ट सांगा. किती टेम्परेचरवर किती ब्राईटनेस आहे. नाही सेन्सरची व्हॅल्यू. सेन्सरची व्हॅल्यू. सेन्सर सेन्सर व्हॅल्यू बरोबर आहे. सेन्सर व्हॅल्यू जी पण राहणार ती आता सेन्सर व्हॅल्यू काय राहील जी लाईटची इंटेन्सिटी राहील. कारण इनडायरेक्टली आपण एलडीआर तिथे लावतोय ना. करेक्ट. त्यानंतर इंटरप्रिटिंग सेन्सर डेटा याच्यामध्ये काय डेटा रीड फ्रॉम दी लाईट सेन्सर विल रेंज फ्रॉम 0 to 1023 म्हणजे काय 1023 म्हणजेच काय 0 to 1023 जर पकडलं तर म्हणजे 1024. आता 1024 म्हणजे किती होते 10 raised to the power वॉट म्हणजे 1024
10⁻⁴ वॉट म्हणजे 1024. 2⁻⁴ वॉट म्हणजे 1024. कोई तो बताओ, मैं नहीं जाने वाला आगे इससे पहले. 2⁻10 करा बरं. चला 2⁻10 किती येते? 1024 येते का? 1024. येस सर. मला सांगा, आता ही 1024 2⁻10 ही लँग्वेज कुठली आहे? बायनरी लँग्वेज आहे. करेक्ट. प्रॉब्लेम आहे का रे बाबा सगळ्यांना? का बरं जेवढे आहे ते ऍक्टिव्ह नाही आहे, अर्ध्यापेक्षा जास्त जॉईन नाही आहे. ठीक आहे, बघा. इट विल रेंज फ्रॉम 0 to 1023. These value represent the light intensity. 0 means no light and or very low light, and 1023 means maximum light intensity. आलं लक्षात? अप्लिकेशन ऑफ लाईट सेन्सर. ठीक आहे, लाईट सेन्सरचे आता अप्लिकेशन काय? ऑटोमॅटिक लाईटिंग सिस्टीम जे आपले, मी फॉर एक्झाम्पल दिले तुम्हाला, तुमच्या घराच्या बाहेर जे सोलर लाईट्स लागले आहेत ते, किंवा जे सिटीजमध्ये लागले असतात ते लाईट्स. त्यानंतर लाईट फॉलोईंग रोबोट्स. आता कुठले कुठले रोबोट्स असतात की जे लाईट्सला फॉलो करतात. समजा हा एक फॉर एक्झाम्पल असा एक रोबोट आहे, त्याचा हा काही फेस आहे. ठीक आहे, हा काहीतरी इथेच असे काहीतरी व्हील्स लागले आहे. 4 व्हील रोबोट आहे हा, 4 व्हील रोबोट. ठीक आहे, इथे काहीतरी इथे सेन्सर्स लागले. आता हे सेन्सर्स काय करेल? समजा इथे 10 सेन्सर आहे. एक आहे लेफ्टसाठी, एक आहे फ्रंटसाठी, एक आहे राईटसाठी. ठीक आहे, आता जर मी समजा लाईट जर फ्रंटला दिला तर तो रोबोट काय करेल? समोर जाईल. जर मी समजा लेफ्टला दिला तर तो काय करेल? लेफ्टला जाईल. समजा जर मी राईटला दिला तर तो काय करेल? राईटला येईल. तो डायरेक्शन चेंज करेल. येते का लाईट फॉलोईंग रोबोट लक्षात? इनडायरेक्टली काय की लाईटला फॉलो करणारा रोबोट म्हणजे लाईट फॉलोईंग रोबोट. करेक्ट. त्याच्या नावांमध्येच अर्थ शोध, त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. सिक्युरिटी सिस्टीम जे मी तुम्हाला आता दाखवली, काय म्हणतात? लेझर बीम सिक्युरिटी सिस्टीम. इन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग. इन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग इन दी सेन्स की तुम्हाला जी लाईटची जे आपण सनरेज असतात ना, सनरेजची इन्व्हायरमेंटमध्ये कुठली स्टेटस आहे सध्या, म्हणजे किती कुठल्या लेवलची आहे, त्याची रेंज, जे UV रेज आहे त्याची इंटेन्सिटी काय आहे ते मॉनिटरिंग करण्यासाठी. लाईट इंटेन्सिटी मीटर, लाईट इंटेन्सिटी मीटर्स असतात कुठे कुठे. हे लाईट इंटेन्सिटी मीटर कुठे यूज केलं जाते? कोणी सांगू शकेल का? कुठेतरी यूज केलं जाते लाईट इंटेन्सिटी मीटर. जेव्हा जर आपण कशामध्ये? सोलार प्लेटमध्ये. करेक्ट. त्यानंतर अजून दुसरं आहे लाईट इंटेन्सिटी मीटर. जेव्हा तुम्ही जेव्हा इंटेरियर डिझायनरला तुम्ही जेव्हा घर देता ना डिझाईन करण्यासाठी, त्या केसमध्ये तो लाईट इंटेन्सिटी चेक करत असतो प्रत्येक जागची, की त्याला ॲक्च्युली कसा आउटपुट येईल. त्यानंतर कन्क्ल्युजनमध्ये हा पार्ट आहे की अंडरस्टँडिंग द सेन्सर टू देअर वर्किंग प्रिन्सिपल अँड क्रुशियल फॉर द डेव्हलपिंग व्हेरियस इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट युझिंग द ऑर्डिनो टू रीड डेटा फ्रॉम द सेन्सर लाईक लाईट सेन्सर अँड फंडामेंटल स्किल फॉर हॉबिस्ट फॉर द प्रोफेशनल अलाइक. आता यामध्ये आपण काय की स्टुडंट आहे, आपण यामध्ये हॉबिस्ट आहे का? हॉबिस्ट इन द सेन्स की फॉर एक्झाम्पल मला असं आहे की मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप जास्त इनडायरेक्टली असं काय त्याला आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक्स से प्यार. ऐसे कोई बच्चे होते हैं ना जिनको बहुत ज़्यादा प्यार होता है इलेक्ट्रॉनिक्स से, एखादे टेक्नोलॉजी से, एखादे क्या बोलते उसको, जैसे कोई होता है कार इंथुजियास्ट पर्सन, बहुत ज़्यादा उसको कार से प्यार होता है. कोई होता है बाइक से प्यार करता है. कोई होता है नहीं भाई मुझे तो लैंड खरीदनी है, जो भी पैसा मतलब वो स्टोर करता है डायरेक्टली वो जाता है लैंड खरीद लेता है. ऐसे होता है ना. उसमें से एक एंथुसियास्ट पर्सन जिसको बोलते हैं हॉबिस्ट, जो हर चीज़ में देखता है कि हमें कैसे अपॉर्चुनिटी मिल सकती है, कैसे अपन यहाँ पे टेक्नॉलॉजी इंस्टॉल करवा सकते हैं. येते लक्षात? गॉट इट एव्हरीवन? कळलंय सगळ्यांना आजचं सेशन? सगळ्यांना आजचं सेशन कळलंय? कोणाला काही डाऊट्स?
कोणाला काही डाऊट नाही. त्यानंतर जर असेल कोणाला काही डाऊट तर प्लीज पेन अँड पेपरने लिहून घ्या, कारण आजचा डाऊट तुम्हाला जर उद्या तुम्ही जर विचाराल म्हणजे बघाल तर तुम्हाला डाऊट्स नाही आठवेल उठल्याच्या नंतर. झोपेतून उठल्याच्या नंतर काय असतं की मोस्टली नाही आठवत. त्याच्यामुळे झोपण्याच्या आधी ते पेन अँड पेपरवरती लिहून घ्या. त्या गोष्टी आपण उद्याच्या सेशनमध्ये कव्हर अप करूया. ठीक है, आले लक्षात? गॉट इट? चलो, फिर आज का सेशन हम यहाँ पे अपन एंड अप करते हैं. मिलते हैं कल शार्प. देखते हैं कल. अभी मुझे एक बात बताओ, कल जो होने वाला है पूरा की प्रैक्टिकल बेस्ड होने वाला है, तो कल किस टाइम पे लेना है? दोपहर के टाइम क्लासेस लेने हैं कि इवनिंग के टाइम क्लासेस लेने हैं? जो हर रोज का टाइम होता है सर 7 इव्हिनिंग. ठीक आहे, पोल येऊन जाईल ग्रुपला. पोलला वोट कराल. जो पण टाइम राहणार तो आपण फिक्स करूया. ठीक आहे, बट एवढं लक्षात ठेवाल, नेट वाचून ठेवाल, इंस्टाग्राम कमी यूज कराल. जस्ट बिकॉज ऑफ की तुम्हाला उद्याचं सेशन अराउंड मिनिमम 3 तासाचा असेल, इसलिए नेट तो बचा के रखना पड़ेगा. एंड स्टार्टिंग में नहीं होगा. कल जो प्रेजेंट ही रहेगी ना, वो इन बिटवीन कभी भी हो सकते हैं. लास्ट में भी हो सकती है, मतलब स्टार्टिंग में भी हो सकती है, इन बिटवीन भी हो सकते हैं, कभी भी हो सकते हैं. ठीक है, कारण जर प्रेजेंट ही नसेल और बाद में अगर आपकी रिक्वायरमेंट आते हैं कि सर हमको तो कुछ समझ में नहीं आया, तो हम बता सकते हैं कि सर आपके बच्चे तो है ही नहीं क्लास में. वैसे तो यूट्यूब पर हर एक सेशन है, तो देख सकते हैं अपन कौन से दिन में कौन से प्रेजेंट है. येत्या लक्षात? येस सर. ठीक है, तो अभी करते हैं अपन रैप अप. मिलते हैं कल. टाइम विल बी कन्वेड. जो भी आपको टाइम रहेगा वो आपको बता दिया जाएगा कल के. अभी पोल होगा अराउंड 10-15 मिनट में, उसमें आपको जो भी टाइम रहेगा वो कन्वे कर दिया जाएगा. ठीक है, तो अभी के लिए अपन Okay, करते हैं sir. रैप अप. मिलते हैं कल. चलो, टाटा.